कहीं जोड़े तन वह दरिया दरिया उतने प्रभु आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही आम्ही महापुरुषांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे. त्यासाठी काय करा, पुस्तक वाचा, कोणी शिवचरित्र वाचा, देशाची घटना वाचा, एवढंच काय ग्रामगीता ग्रंथ वाचा, आपल्याला वाचावं लागणार आहे. लहान लहान लेकरांच्या डोक्यामध्ये ते विचार पेरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, लक्षात घ्या. आज मला खरंच आनंद वाटला. आता कालच्या कार्यक्रमामध्ये तरुण बांधवांनीच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. खरं तर तरुण मंडळी या विचाराकडे वळणं, प्रेरित होणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचं दुःख वाटतं कधी कधी. तरुण मंडळी आमच्या डोक्यात भगतसिंग गेले पाहिजे, शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर गेले पाहिजे. कसे होते भगतसिंग लक्षात घ्या. भगतसिंग किती वर्षी बसावर गेले पोरं? किती वर्षी गेले बसावर? वयाच्या 23व्या वर्षी. किती वर्षी? वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग बसावर गेले म्हणून पावले. आणि भगतसिंगाच्या डोक्यामध्ये क्रांतीचे बीज कधी पेरले गेले माहितीये? वयाच्या 12व्या वर्षी. किती वर्षी? वयाच्या 12. आता 12 वर्षाचा पोरगा जर आपण म्हटलं तर कोणत्या वर्गात राहते पोरगा? 6व्या वर्गात शिकते. कोणत्या वर्गात? 6व्या. तुम्ही शांत राहू मरा. तुमच्या फ्युचरच्या पिढीला मारा, पण बोलणार नाही. फक्त मेंढरा सांगते, मेंढरा सांगते नाही. तुम्ही बोलते झाले पाहिजे म्हणून तर कार्यक्रमाचं आयोजन आहे. अरे 12 वर्षाचा पोरगा कोणत्या वर्गात शिकत राहते? कोणत्या वर्गात? 6व्या वर्गात. बरोबर आहे ना? त्या वयाचे भगतसिंग जालियनवाला बाग हत्याकांड जिथं घडतो तिथं भगतसिंग जातात. आणि भगतसिंगाच्या हातामध्ये इम्पॉर्ट असते, शाईनं भरलेलं दौड असते. त्या दौड मधली शाई भगतसिंग जमिनीवर विचवतात आणि रक्तानं माखलेला चिखल आपल्या दौड मध्ये भरतात आणि शपथ घेतात की माझं लग्न हे आता देशाच्या आझादी सोबत झालेलं आहे. भगतसिंग हळूहळू वयात येतात, मोठे होतात. आणि तुम्हाला माहिती आहे माऊल्यांनो, जर पोरं जर वयात आले, मोठे झाले तर माईबापांना त्याच्या लग्नाची चिंता वाटते. भगतसिंगाच्या आईला भगतसिंगाच्या लग्नाची चिंता वाटते. आणि भगतसिंगाच्या आई भगतसिंगाला म्हणते, बेटा भगत, तेरी शादी की उम्र हो चुकी है, अब तो तू शादी कर ले. पण भगतसिंग आपल्या आईला म्हणतो, माँ मैं किसी लड़की के साथ शादी नहीं करना चाहता. पुन्हा भगतसिंगाच्या आई भगतसिंगाला म्हणते, बेटा भगत, जिस लड़की के बारे में मैं बात कर रही हूँ ना, तो सिर्फ उसे एक बार देख ले, हो सकता है तेरा ना कहने का इरादा भी बदल सकता है. पर भगत सिंह आपल्या आईला म्हणतो, माँ मैंने कह दिया ना कि मैं किसी लड़की के साथ शादी नहीं करना चाहता, क्योंकि मेरी शादी कब की इस देश की आजादी से हो चुकी है. आणि लिहितो भगत सिंह कि मेरे जज्बातों से वाकिफ है कलम मेरी, कि मैं इश्क लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. मेरा रंग दे बसंती चोला, 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 हमारे रंग दे आज रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, हमारे रंग दे बसंती चोला. सेवेसाठी तुम्ही आम्ही अविरत चालत पाहिजे असं नाही. पण तुम्ही आम्ही वृक्षारोपण तर करू शकतो, रक्तदान शिबिर तर घेऊ शकतो, लेकरांना अभ्यासात मदत तर करू शकतो, त्यांना चांगला मार्ग तर देऊ शकतो, अन्यायाच्या विरुद्ध क्रांती करायला तर लावू शकतो. और इस देश के नौजवानों, जरा कान खोलकर सुन लो, कारण आता व्हॅलेंटाईन सप्ताह झाला, रंगारंगीचे दिवस साजरे झाले. त्यात किसने नावाचा एक प्रकार होता. पण मेरे देश के नौजवानों, जरा कान खोलकर सुन लो,
पहिलवान इन्कलाब शांत राहून मरा पण बोलणार बोलले पाहिजे ना त्या दिवसात आवाज तेव्हा ते बोलले होते तर जेल आणलं होतं काय आणलं होतं जेल आता हे मंडप व्हायब्रेट काय होऊन राहिलं जय गणपती आवाज तेव्हा कॅमेरामॅन बरोबर हुशार आहे त्याच्यासाठी काय वाजवायला कोण कोण बोलतो कोण कोण काय बोलत लक्षातच येणार नाही आता या आवाज इन्कलाब आम्ही क्रांतिकारक आजादी को चली जानी दीवानों की डोरियां आजादी को चली जानी दीवानों की डोरियां उनसे अपने लिख देंगे हम इनकलाब की बोलियां हम वापस लौटेंगे लेकर आजादी का दूल्हा मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला मेरा रंग दे बसंती चोला क्रांतिकारी बना आमचे जय गुरु भाऊ कोपरे याच्या नावात जय गुरु आहे का हा? जय गुरु क्या बात है जय गुरु आम्ही जय गुरु वाले सो नाव जय गुरु